मित्रांनो नमस्कार, सुप्रभात. तुमचा दिवस आनंदात जाऊ. मित्रांनो हे पहा, हे हावरे फंटाशिया मॉलच्या समोरचा हा छोटासा परिसर. इथं खूप या गर्दुल्या लोकांनी अनेक रिक्षावाले, बसवाले यांनी खूप घाण केलेली होती. सदर ठिकाणचा हा परिसर खूप स्वच्छ करून तिथे अशी मस्त सुंदर असं झाडी लावण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये फणस आहे, जांभूळ आहे, परत आंबा आहे, चिंच आहे, बेल आहे, अशी खूप आयुर्वेदिक झाडं अशी लावण्यात आलेली आहेत. ही झाडं मागे हा एक अवलिया दिसतोय ना, जो झाडांना पाणी टाकतो. यांचं खूप मोठं योगदान आहे. यांचं नाव आहे श्री तानाजी फणसे. हे खूप अशी मेहनत घेणार. यांचं काही कुणाशी देणं घेणं लागत नाही, फक्त एक निसर्गाशी नातं म्हणून त्यांनी हा शोक आपला जपलेला आहे. आणि या शोकामधून इथं अशी सुंदर अशी छोटीशी बाग फुलवलेली आहेत. यांचं मानावं तेवढं आभार खूपच कमी पडतील. आणि त्यांची ही दखल आहे ना, शासन स्तरावरती घ्यायला पाहिजे, असं एक मला वैयक्तिक वाटतं. एक प्रेक्षक म्हणून खूप सुंदर काम करतात. काही घेणं देणं पडलेलं नाही, तरी पण असं खूप सुंदर काम करतात. किती स्वच्छ परिसर केला बघा. आणि झाडंही पण बघा किती चांगली बनवलेली आहेत. एवढाच एक माझा व्लॉग बनवण्यामागचा उद्देश होता की ह्यांना थोडीफार काहीतरी शासन स्तरावरती मदत व्हायला पाहिजे, असं एक आमच्या सर्वसामान्य पब्लिकांचं मत होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो नमस्कार, सुप्रभात. तुमचा दिवस आनंदात जाऊ. मित्रांनो हे पहा, हे हावरे फंटाशिया मॉलच्या समोरचा हा छोटासा परिसर. इथं खूप या गर्दुल्या लोकांनी अनेक रिक्षावाले, बसवाले यांनी खूप घाण केलेली होती. सदर ठिकाणचा हा परिसर खूप स्वच्छ करून तिथे अशी मस्त सुंदर असं झाडी लावण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये फणस आहे, जांभूळ आहे, परत आंबा आहे, चिंच आहे, बेल आहे, अशी खूप आयुर्वेदिक झाडं अशी लावण्यात आलेली आहेत. ही झाडं मागे हा एक अवलिया दिसतोय ना, जो झाडांना पाणी टाकतो. यांचं खूप मोठं योगदान आहे. यांचं नाव आहे श्री तानाजी फणसे. हे खूप अशी मेहनत घेणार. यांचं काही कुणाशी देणं घेणं लागत नाही, फक्त एक निसर्गाशी नातं म्हणून त्यांनी हा शोक आपला जपलेला आहे. आणि या शोकामधून इथं अशी सुंदर अशी छोटीशी बाग फुलवलेली आहेत. यांचं मानावं तेवढं आभार खूपच कमी पडतील. आणि त्यांची ही दखल आहे ना, शासन स्तरावरती घ्यायला पाहिजे, असं एक मला वैयक्तिक वाटतं. एक प्रेक्षक म्हणून खूप सुंदर काम करतात. काही घेणं देणं पडलेलं नाही, तरी पण असं खूप सुंदर काम करतात. किती स्वच्छ परिसर केला बघा. आणि झाडंही पण बघा किती चांगली बनवलेली आहेत. एवढाच एक माझा व्लॉग बनवण्यामागचा उद्देश होता की ह्यांना थोडीफार काहीतरी शासन स्तरावरती मदत व्हायला पाहिजे, असं एक आमच्या सर्वसामान्य पब्लिकांचं